लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत चलबिचल असल्याचं सातत्यानं समोर येत आहे। नाशिकसह अन्य जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र अशा परिस्थितीत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र आपल्या कोट्यातील 2 जागा मित्रपक्षांना सोडल्याचं समोर आलंय। यातील एक जागा होती राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडलेली परभणी लोकसभेची, तर दुसरी जागा होती भाजपच्या चिन्हावर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी सोडलेली सातारा लोकसभेची। राष्ट्रवादीनं परभणीची जागा महादेव जानकरांसाठी सोडून बारामती लोकसभेत ताकद निर्माण केल्याचं बोललं जात आहे। मात्र साताऱ्याची जागा सोडण्यामागचं नेमकं कारण सध्या समोर आलंय। तेच कारण आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। सुरुवातीला पाहूयात राष्ट्रवादीनं पहिली परभणीची जागा सोडून काय रणनीती आखली आहे। परभणीची जागा ही महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणं अपेक्षित होतं। मात्र त्या जागेवर तडजोड करत राष्ट्रवादी काँग्रेसनं परभणीची जागा रासपला अर्थात महादेव जानकरांना बहाल केली। ही जागा महादेव जानकरांना देऊन राष्ट्रवादी काँग्रेसनं बारामती सेफ करण्याचा डाव आखल्याचं बोललं जातंय। राष्ट्रीय समाज पक्ष आणि महादेव जानकर यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात चांगला प्रभाव आहे। यापूर्वी जानकरांनी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना तगडं आव्हान देखील उभं केलंय। त्यामुळेच निवडणुकीपूर्वी महादेव जानकरांना माढा लोकसभेची उमेदवारी देण्याचा प्रयत्न खुद्द शरद पवारांनी करून पाहिला। मात्र जानकरांना आपल्या कोट्यातील परभणीची जागा देऊन अजित पवारांनी बारामती लोकसभेत सुनेत्रा पवारांना निवडून आणण्याची खेळी केल्याचं बोललं जातंय। आता येऊ मूळ मुद्द्याकडे। जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं साताऱ्याची जागा भारतीय जनता पक्षासाठी सोडली। विशेष म्हणजे साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे शरद पवारांसोबत असले तरी सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलंय। विशेष म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला होता। असं असतानाही राष्ट्रवादीनं ही जागा भाजपसाठी आणि खास करून उदयनराजे भोसलेंसाठी सोडली। त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये नेमक्या काय वाटाघाटी झाल्या याची उत्सुकता लागली होती। याबाबतची माहिती सध्या समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं सातारा लोकसभेची जागा सोडल्यानंतर भाजपकडून विद्यमान राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या तह नेमक्या कोणत्या अटीवर झाला या संदर्भात प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात पियुष गोयल यांची राज्यसभेची जागा घेतल्याचं सांगितलंय। त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेच्या जागेच्या बदल्यात राज्यसभेची एक जागा आपल्या पदरात पाडून घेतल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी पक्ष फुटला असल्यानं आणि सध्याच्या परिस्थितीत अजित पवारांबाबत जनतेमध्ये असणारी नाराजी पाहता कमीत कमी जागा लोकसभेच्या निवडणुकीत लढवणं हेच अजित पवारांसाठी उत्तम मानलं जात आहे। अशा परिस्थितीत थेट जनतेतून निवडणूक न लढवता राज्यसभेच्या माध्यमातून संसदेत एक जागा सेफ करणं अजित पवारांसाठी योग्य निर्णय मानला जातोय। याबाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।